नमस्कार. वेलकम ऑल, वेलकम ऑल, वेलकम ऑल. सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. नमस्ते कसे मॅडम. आहात सगळे? नमस्ते. कसे आहात सगळे? मस्त. अरे वा, खूप छान. छान. खूप छान. चला, आज सकाळी कोण सगळ्यांचं ऍक्टिव्ह हे झालेलं आहे, अटोनमेंट झालेलं आहे. येस, व्हेरी गुड. येस, व्हेरी गुड, व्हेरी गुड. सगळ्यांना आता ओके आहेत सगळे? हो. एनर्जी व्यवस्थित जाणवली. आता आपण त्याचं ऍक्टिव्हेशन करणार आहोत. तर हे ऍक्टिव्हेशन तुम्हाला पूर्ण लक्षपूर्वक करायचं आहे. आज ती एनर्जी आपण आपल्या हातामध्ये ऍक्टिव्हेट करतो आहे. आणि दुसरी गोष्ट आहे का याची तुम्हाला डेली प्रॅक्टिस करायची आहे, म्हणून तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे. ओके, तर सर्वजण रेडी आहे ऍक्टिव्हेशन साठी? चालेल, चला व्हिडिओ ऑन करा पटापट. चला, दोन्ही हात रब करायचे आहे. ऍक्टिव्हेशन करताना आपल्याला सर्वात पहिले काय करायचं आहे? रेकीची प्रार्थना करायची आहे. दोन्ही हात रब करायचे आहेत. हात जोडून ताठ बसायचं आहे. रेकीची प्रार्थना करायची आहे. मी स्वतःचा आभारी आहे. मी दिव्य रेकी शक्तीचा आभारी आहे. मी माता पिता समस्त गुरुजनांचा आभारी आहे. रे की अमृत, रे की अमृत, रे की अमृत. अनंत स्रोतातून वाहत येणारी दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा तुमच्या क्राउन चक्रामध्ये आलेली आहे. अनंत स्रोतातून वाहत येणारी दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा तुमच्या क्राउन चक्रात आलेली आहे. दिव्य ब्रह्मांडीय दिव्य स्रोतातून वाहत येणारी दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा तुमच्या क्राउन चक्रात आलेली आहे. क्राउन चक्रातून दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा तुमच्या सातही चक्रांमध्ये प्रवेश करत आहे. क्राउन चक्रातून दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा तुमच्या सातही चक्रांमध्ये प्रवेश करत आहे. सातही चक्रातून ही दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा तुमच्या आता औरामध्ये आलेली आहे. आता ही दिव्य ऊर्जा तुमच्या हातांमधून प्रवाहित होत आहे. ही दिव्य ऊर्जा आता तुमच्या हातांमधून प्रवाहित होत आहे. एक दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा तुमच्या हातांमध्ये आलेली आहे. एक दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा आता तुमच्या हातांमध्ये आलेली आहे. तुमचे आता तुम्हाला तुमच्या हातांमध्ये फ्लो जाणवत आहे. तुम्हाला तुमच्या हातांमध्ये दिव्य एनर्जीचा फ्लो जाणवत आहे. तुम्हाला तुमच्या हातांमध्ये दिव्य एनर्जीचा फ्लो जाणवत आहे. दोन्ही हात रब करायचे आहेत. दोन्ही हात रब करायचे आहेत. आणि काय करायचं आहे? आपला डावा हात खाली कप शेप मध्ये घ्यायचा आहे. उजवा हात वर. आणि त्यांना असं म्हणायचं आहे, असं राऊंड राऊंड फिरवायचं आहे. टच करायचे नाही हात. आणि क्लॉकवाईज आपल्याला आपला हात हळूहळू गोल फिरवायचा आहे. खालचा हात नाही फिरवायचा, फक्त वरचा हात त्याच्यावर फिरवायचा आहे. आपल्याला हे कमीत कमी 21 वेळा करायचं आहे. चार्ज हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्र. सगळ्यांनी मनात म्हणायचं आहे. चार्ज हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्र. 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 चार्ज हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्र.
चार्ज हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्र. असं म्हणून आता दुसरा हात, उजवा हात खाली, डावा हात वर. चार्ज हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्र. अगदी हळूवार हात फिरवायचा आहे. हातांमध्ये जे चक्र येत आहे त्याचा फील घ्यायचा आहे, त्या एनर्जीचा फील आला पाहिजे तुम्हाला. चार्ज हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्र. 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 असं आपल्याला कमीत कमी 21 वेळा करायचं आहे. आता काय करायचं, डाव्या हाताची मूठ बांधायची, आपल्या पायावर ठेवायची आहे, मांडीवर. आणि आता उजवा हात क्राऊन चक्रावर घ्यायचा आहे आणि क्लॉकवाईज हात फिरवायचा आहे हळूवार. चार्ज हील अँड प्रोटेक्ट माय 7 चक्र. 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 आता डावा हात तसंच आपली मूठ बंद ठेवायची, उजवा हात आपल्या नाभी जवळ घ्यायचा आहे, शरीराला स्पर्श करायचा नाहीये. नाभी जवळ घ्यायचा आणि तिथे आपल्याला क्लॉकवाईज फिरवायचा आहे. चार्ज हील अँड प्रोटेक्ट माय नाभी चक्र. 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 आता दोन्ही हात आपल्या हृदयावर ठेवायचे आहे, कप शेप मध्ये ठेवायचे आहे आणि म्हणायचं आहे, चार्ज हील अँड प्रोटेक्ट माय बॉडी अँड औरा. स्पर्श करायचा आहे हृदयाला. चार्ज हील अँड प्रोटेक्ट माय बॉडी अँड औरा. 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 चार्ज हील अँड प्रोटेक्ट माय बॉडी अँड औरा.
Charge, heal, and protect my body and aura. 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 हे असं आपल्याला कमीत कमी 21 वेळा प्रत्येक चक्रावर हात ठेवून करायचं राहतं. हे तुम्हाला डेली प्रॅक्टिस करायची आहे. आता कसं वाटतंय तुम्हाला हे केल्यानंतर? हे केल्यानंतर तुम्हाला कसं वाटतंय? सायली मॅडम बोला. मॅडम छान वाटतंय खूप. जे जेव्हा आपण ते चक्र करतो, तेव्हा ती एनर्जी जाणवत होती. येस, व्हेरी गुड. व्हेरी गुड. मला आज सकाळी बऱ्याच जणांचे मेसेज असे होते का मॅडम आम्हाला काहीच एनर्जी जाणवली नाही, म्हणजे आम्हाला काहीच झालं नाही. असं आपण म्हणतो ना, डोकं जड झालं, हात गरम झाले, पाय थंड झाले, असं काहीच जाणवलं नाही. म्हटलं प्रत्येकाचं शरीर कसं राहतं का बघा, मी तुम्हाला ते सांगते का प्रत्येकाचं शरीर काय राहतं का त्यांनी सहजरित्या त्यांच्या शरीराने ती एनर्जी एक्सेप्ट केली सहजतेने. आणि बाकीच्याच शरीर काय राहतं ते प्रत्येक जण काहीतरी रिॲक्ट करतं का काहींना जड जड वाटतं, पण ते पण देखील फक्त अर्धा तास ते 1 तास राहतं. त्याच्यानंतर अगदी आपलं शरीर त्याला नॉर्मल ब्रह्मांड आहे, आपण ब्रह्मांडापासूनच बनलेलो आहोत, त्याच्यामुळे आपण त्याच्यात लगेच आपलं शरीर ऍज इट इज रोजच्या रुटीन मध्ये लागून जातं. पण तेवढ्या वेळापुरतं आपल्याला ती काहीतरी एनर्जी आपल्यापर्यंत पोहोचते आहे, हे एक फिलिंग होत असते. ओके, बाकी दुसरं काही नाही. काहींना शब्दामध्ये सांगता येतं का मला असं होत आहे, काहींना सांगता येत नाही का मला नेमकं एक्झॅक्टली होतंय काय, पण होतंय काहीतरी, पण काय होतंय ते सांगता येत नाही. तर ज्यांना काहीच झालं नाही त्यांनी असं समजू नका का माझा शक्तिपात झालेला नाहीये का काय आहे, कारण मी एक साथ सगळ्यांना एक सारखा शक्तिपात दिलेला आहे. अर्धे लोक सोडून दिले आणि अर्धे लोक केले, असं काहीही केलेलं नाहीये. ओके, त्याच्यामुळे मनात तुमच्या कुठलीही शंका ठेवू नका. सगळ्यांचा अगदी सुंदर पद्धतीने आज सकाळी शक्तिपात झाला आहे. आपण 2 बॅचेस मध्ये तर शक्तिपात दिलेला आहे. 5:30 ते 6ची एक बॅच आणि नंतर 6:30 ते परत 7 वाजेची एक बॅच झाली. ओके, त्याच्या आता आपल्याला बघायचं, हे आलं सगळ्यांच्या लक्षात का रोज आपल्याला कसली प्रॅक्टिस करायची आहे? डावा हात, उजवा हात, त्याच्यानंतर क्राऊन चक्र, नाभी चक्र आणि हार्ट चक्र, असे आपले 4 पॉइंट्स आहे. याचे तुम्हाला रोज ही प्रॅक्टिस करायची आहे आणि रोज मोजून जरी केली तर 7 ते 8 मिनिटात तुमची ही प्रॅक्टिस होते. जास्तीत जास्त 10 मिनिटं लागतील. प्रत्येक चक्रावर 21 वेळा क्लॉकवाईज फिरवायचा आहे हात. बोला ऋतुजा मॅडम. हार्ट चक्राच्या वेळेस शेवटचं वाक्य नाही ऐकू आलं मॅडम. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय बॉडी अँड औरा. बॉडी अँड औरा. बॉडी अँड औरा. थँक्यू. येस, ओके. आता आपल्याला बघायचं आहे स्वतःचं हिलिंग कसं करायचं. आपलं अटुनमेंट झालेलं नव्हतं, तोपर्यंत आपण हिलिंग कसं करायचं ते आपण बघितलेलं नव्हतं. तर आज आपलं अटुनमेंट झालेलं आहे, तर आज आपण बघणार आहोत का आपण स्वतःला हिलिंग कसं करणार आहोत. ओके, रेडी आहे सगळे त्याच्यासाठी? चला, दोन्ही हात रब करायचे आहेत. आपल्याला दोन्ही हात रब करून एक एनर्जीचा बॉल बनवायचा आहे. दोन्ही हात रब केले काय एकमेकापासून हळूहळू दूर करायचे आहे. हळूहळू दूर करायचे आहे. दूर करताना बघा तुम्हाला एक मॅग्नेटिक फील्ड जाणवेल हातांमध्ये. येस, तर ते हळूहळू असं बरोबर मागे पुढे करत तो असा बॉल पकडायचा आहे आपल्या हातांमध्ये. मॅग्नेटिक फील्डचा बरोबर असा एक बॉल पकडायचा आहे हातामध्ये. पकडला? येस. आता त्या बॉल कडे बघून तुम्हाला बोलायचं आहे, अनंत स्रोतातून वाहत येणारी दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा माझ्या क्राऊन चक्रामध्ये आलेली आहे. अनंत स्रोतातून वाहत येणारी दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा माझ्या क्राऊन चक्रामध्ये आलेली आहे. अनंत स्रोतातून वाहत येणारी दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा माझ्या क्राऊन चक्रामध्ये आलेली आहे. तुम्हाला एनर्जी आलेली जाणवेल. ती एनर्जी हळूच उचलून तुम्हाला तुमच्या क्राऊन चक्रावर ठेवायची आहे, तुमच्या डोक्यावर ठेवायची आहे. 1 मिनिट आपले हात तसेच ठेवायचे आहे. आपले हात तसेच ठेवायचे आहे.
आता शरीरावर कुठे दुखत असेल, तणाव असेल, तिथे लक्ष केंद्रित करायचं आहे. आपल्या शरीरावर कुठे दुखत असेल, तणाव असेल, तिथे लक्ष केंद्रित करायचं आहे. अनंत ब्रह्मांडातून येणारी दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा आपल्याला दिव्य उपचार प्रदान करत आहे. अनंत ब्रह्मांडातून येणारी दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा आपल्याला दिव्य उपचार प्रदान करत आहे. आपल्या ग्राउंड चक्रात प्रवेश करत आहे. सहजतेने तुम्ही डोळे बंद केलेले आहेत. सहजतेने तुम्ही डोळे बंद केलेले आहेत आणि दोन्ही हात आपल्या मांडीवर ठेवायचे आहेत. दोन्ही हात आपल्या मांडीवर, तळवे आकाशाकडे. शरीर लेवलवर, मन लेवलवर कुठेही काही दुखणं असेल, तणाव असेल, तिथं दिव्य ऊर्जा पोहोचत आहे. तिथे तुम्हाला लक्ष केंद्रित करायचं आहे. जिथे तुमचे दुखत आहे, तिथे तुम्हाला सफरिंग आहे. शरीर लेवलवर, मन लेवलवर कुठेही दुखणं असेल, तणाव असेल, तिथे ही दिव्य उपचार ऊर्जा हिलिंग देत आहे. तिथे ही दिव्य उपचार ऊर्जा हिलिंग देत आहे. दिव्य उपचार हिलिंग देत आहे. आणि आपले दिव्य हिलिंग होत आहे. आपले दिव्य हिलिंग होत आहे. आपले दिव्य हिलिंग होत आहे. एक सकारात्मक हिलिंग होत आहे. एक सकारात्मक हिलिंग होत आहे. एक सकारात्मक हिलिंग होत आहे. संपूर्ण आरोग्याची प्राप्ती तुम्हाला होत आहे. संपूर्ण आरोग्याची प्राप्ती तुम्हाला होत आहे. संपूर्ण आरोग्याची प्राप्ती आपल्याला होत आहे. दिव्य रेखी ब्रह्मांडीय ऊर्जा आपल्या प्रत्येक सेलमध्ये पोहोचत आहे आणि आपल्याला दिव्य उपचार प्रदान करत आहे. आणि आपल्याला दिव्य उपचार प्रदान करत आहे. संपूर्ण स्वास्थ्याची प्राप्ती आपल्याला होत आहे. संपूर्ण स्वास्थ्याची प्राप्ती आपल्याला होत आहे. संपूर्ण स्वास्थ्याची प्राप्ती आपल्याला होत आहे. आता जिथे दुखणं आहे, तिथे तुम्हाला फोकस करायचा आहे. दिव्य रेखी शक्ती तिथे पोहोचलेल्या आहेत. तुम्हाला जिथे वेदना आहे, त्रास आहे, तिथे आपले दोन्ही हात ठेवायचे आहेत. तुम्हाला शरीर लेवलवर जिथेही कुठे वेदना आहे, त्रास होत असेल, दुःख असेल, तिथे आपले दोन्ही हात ठेवायचे आहेत. तिथे तुम्हाला फोकस करायचा आहे. तिथे तुम्हाला फोकस करायचा आहे. तिथे दिव्य हिलिंग होत आहे. दिव्य हिलिंग होत आहे. तिथे दिव्य हिलिंग होत आहे. तुम्हाला संपूर्ण पॉझिटिव्हिटीने दिव्य उपचार होतो आहे. तुम्हाला दिव्य पॉझिटिव्हिटीने तुमचा उपचार होतो आहे. काही क्षण तिथे दुखणाऱ्या पार्टवर डिझॉल्व्ह होताना बघायचं आहे. काही क्षण तिथे दुखणाऱ्या भागावर डिझॉल्व्ह होताना बघायचं आहे. यू आर द हिलिंग मॅग्नेट. You are the healing magnet. You are the healing magnet. You are the healing magnet. अनंत स्रोतातून वाहत येणारी दिव्य ऊर्जा आपल्याला दिव्य उपचार प्रदान करत आहे. दिव्य उपचार प्रदान करत आहे. कोणतेही जुने दुखणे असेल किंवा ताण असेल, कोणतेही जुने दुखणे असेल किंवा ताण असेल, तिथे संपूर्ण हिलिंग होत आहे. संपूर्ण हिलिंग होत आहे. संपूर्ण हिलिंग होत आहे. यू आर द हेल्थ मॅग्नेट. यू आर द हेल्थ मॅग्नेट. यू आर द हेल्थ मॅग्नेट. आपल्याला संपूर्ण स्वास्थ्याची प्राप्ती होत आहे. आपल्याला संपूर्ण स्वास्थ्याची प्राप्ती होत आहे. आपल्याला संपूर्ण स्वास्थ्याची प्राप्ती होत आहे. थोडा वेळ काहीच बोलायचे नाही आहे. तुमच्या दुखणाऱ्या भागावर हात तसेच ठेवायचे आहे. 2 मिनिट हात तसेच राहू द्यायचे आहे. आपल्या हातातून व्हायब्रेशन सुरू झालेले आहेत.
आपल्या हातातून व्हायब्रेशन यायला सुरुवात झालेली आहे. व्हायब्रेशन सुरू होऊन संपेपर्यंत आपल्याला हात तसेच ठेवायचे आहेत. आपल्याला हात तसेच ठेवायचे आहेत. ज्यांच्या हातातले व्हायब्रेशन सुरू होऊन हातातले व्हायब्रेशन संपले असतील त्यांनी आता हळूवार आपले डोळे उघडायचे आहेत. त्यांनी आता हळूवार आपले डोळे उघडायचे आहेत. आपल्या शरीराला जिथे दुःख आहे, दुःख वेदना आहे, ताण आहे, तिथे जेवढं हिलिंग लागणार आहे तेवढं ब्रह्मांडी एनर्जी तिथे हिलिंग स्वतःहून घेत असते. तेवढ्या हातातून संवेदना चालू राहतात आणि जेवढी गरज आहे तेवढंच तिथे हिलिंग ऑटोमॅटिक घेतलं जात असतं. रिलॅक्स, रिलॅक्स, रिलॅक्स. हळूवार डोळे उघडायचे आहेत. कसं वाटतं आहे? कसं वाटतं आहे? स्वतःला आज तुम्ही हिलिंग केलं तर कसं वाटतं आहे? सोनाली मॅडम बोला. तोपर्यंत कोण बोलतं आहे? ऋतुजा मॅडम बोला. एक मिनिट, मी तुमचा माईक ठीक आहे बंद करून ठेवले. बरोबर आहे. आता ऑन होतील बघा. हा झाला. हा. ते सगळे नाही, तेव्हा ना खूप डिस्टर्ब होत होता आवाज, मग मी सगळ्यांचे माईक बंद करून ठेवले. मला जाणवलं दोन्ही हातात पण मला मुंग्या आल्या सगळ्या येस. आणि पण मी मग तुमच्या तिथं काफ दुखणाऱ्या भागावर तुम्ही लावलं होतं का? स्वतःला हिलिंग केलं का तुम्ही? केलं. मी लेफ्ट लेगला मला काफ मसलला स्ट्रेस होता ते म्हणजे काफ मसलचा पार्ट असं गरम झाल्यासारखं वाटलं मला. येस येस, व्हेरी गुड. स्नेहल मॅडम बोला. थँक्यू. स्नेहल मॅडम बोला. हो मॅडम, ज्यावेळेस तुम्ही दोन्ही हातांचं सांगितलं ना, तर त्यावेळेस ते बॉलच्या वेळेस एनर्जी जाणवली येस. आणि नाही, खूप आणि छान तुमच्या पद्धत. शरीराच्या दुखणाऱ्या भागावर तुम्ही हात ठेवले होते? हो, त्यावेळेस इतकं नाही जाणवलं, पण बॉलच्या दुखतंय पण तेथे इतकं नाही जाणवलं. येस येस. आता आजचा जो व्हिडिओ आहे तुम्हाला डेली ऐकून त्याच्यावर हिलिंग करायचं आहे. हो, आणि मॅडम अजून एक मी तुम्हाला एक पर्सनल मेसेज केलेला आहे, तर मला त्याच्यावर पण म्हणजे तुमची मदत हवी आहे किंवा तुमचं मार्गदर्शन हवं आहे. बरं, आज सकाळपासून एवढे मेसेज आले ना, तुम्ही परत डबल मेसेज टाका म्हणजे तो पुढे येईल मेसेज आणि मी बघू शकेल. ग्रुपवर मी तुम्हाला पर्सनल केलाय मॅडम. हो ना, मग पर्सनललाच परत टाका, कारण बरं. एवढे मेसेज आले ते तो खाली चालला गेला असेल तर मला सापडणार नाही मेसेज. ओके. तुम्ही आता परत त्याच्यावर मेसेज परत केला टाकते. तर तो पुढे येईल वरती. ओके ओके. हो हो, थँक्यू. ओके, बोला. थँक्यू सो दीपाली मच. मॅडम. दीपाली मॅडम बोला. कुठे गेल्या? हॅलो, हा बोला. आवाज नाही येते मॅडम? दीपाली मॅडम हॅलो, बोला. आवाज नाही येते मॅडम. आवाज कोणाचा आवाज देते? आम्हाला तुमचा आवाज येतो आहे. मला नाही येते ऐकायला आवाज. हो, पण माझा आवाज येतोय का तुम्हाला? हो, स्लो झालाय, स्लो. बरं, ऋतुजा मॅडम तुम्ही बोला. माईक म्यूट आहे मॅडम. हा हा, नमस्ते मॅडम. मला नमस्ते. पण बॉलच्या वेळेस जाणवली एनर्जी चांगली, पण जेव्हा डोक्याच्या मागच्या हिलिंग देत होते तेव्हा जास्त नाही जाणवलं. येस येस, बघा ते हा प्रॅक्टिसचा भाग आहे. तुम्ही जेवढी छान पद्धतीने प्रॅक्टिस कराल याची, तेवढी तुम्हाला एनर्जी ही छान पद्धतीने जाणवणार आहे. ओके, बाकी अजून कोणाला बोलायचंय का जायचं पुढे?
हा बोला सोनाली मॅडम, बोला बोला, माईक ऑन करा. सोनाली मॅडम तुमचं माईक ऑन करा. हा बोला. आधी काय जे पण बोलत होता तुम्ही, ती ब्रह्मांड ऊर्जा ते लाईन परत सांगू शकाल तर मी लिहून घेते, म्हणजे तुम्ही ना, एक तर तुमचा आवाज खूप ब्रेक, लिहून घेता येईल आम्हाला. तर तुम्हाला रेकॉर्डिंग याचं मिळून जाईल आज रात्री, तर तुम्ही त्याप्रमाणे व्यवस्थित लिहून घ्याल. ओके. येस. हो. अजून सायली मॅडम बोला, काय वाटलं आज? मॅडम आज खूप छान वाटलं. एक फक्त होतं की आज आपण अटुनमेंट केल्यानंतर दिवसभर एनर्जी छान होती, पण माझं असं बारीकसं डोकं दुखतंय, होतं तर ना, त्याचं मी काही आताच तुम्हाला बोलली, प्रत्येकाचं शरीर काहीतरी थोडस हे दाखवतं का एवढी मोठी हा, आज ब्रह्मांडी एनर्जी तुम्ही ऍक्सेप्ट करता आहे, तिच्याशी कनेक्शन स्थापित करता आहे, तर काहीतरी बरोबर. आपलं शरीर आपल्याला रिॲक्ट करेल का नाही. एक तर डोकं जड होईल किंवा काहीतरी आपल्याला होतं, हातांमध्ये थंडपणा येतो, गरमपणा येतो, हात जड पडतात, काहीतरी हा, सिमटम्स दिसतात. ओके. हा. आता एक म्हणजे फक्त होतं, मला एवढंच फक्त होतं की चुकीचं काही मी केलं, म्हणजे नाही नाही चुकीचं नाही काही झालं नाही, तर नाही असं नाही फक्त हे होतं, म्हणजे हा, नाही नाही, काही मनात आणू नका. माझ्याकडून आता असं ओके काही आहे ना चुकीचं तुमचं झालं. डोकं, आता ओके आहे ना? हो हो, आता जे आपण केलं, आत्ताची जी हे हिलिंग, त्याच्यामध्ये मला एकदम असं हलकस वाटतंय आता. बस मग झालं ना, कशाला टेन्शन घेता, हो. ओके आहे. ओके, काही येस, टेन्शन येस, घ्यायचं नाही. ओके. येस, चला आता येस. आपल्याला पुढचं घ्यायचं आहे, पाणी चार्ज करायचं. आज आपण पाणी चार्ज करणार आहोत. सगळ्यांनी पाणी घ्यायचं आहे. ज्यांच्याकडे बॉटल असेल त्यांनी बॉटलचं झाकण काढून घ्यायचं आहे. पाण्याला आपल्याला हिलिंग करायचं आहे. हा ग्लास तुम्ही असं समोर ठेवून देखील त्याला हिलिंग करू शकतात, किंवा हातात पकडून देखील एका हाताने हिलिंग करू शकतात, या पद्धतीने. ओके. तुम्हाला जे सोयीस्कर वाटेल त्या पद्धतीने तुम्ही करा. आता सगळ्यात पहिले आपल्याला रेकीची प्रार्थना करायची आहे. सगळ्यांनी पाणी घेतलंय का? रेडी आहे सगळे? आज ज्यांचे व्हिडिओ बंद आहे त्यांची जबाबदारी माझी नाही राहणार, मग मला समजणारच नाही तुम्ही बरोबर करताय का चुकीचं करताय. मी कसं सांगू शकेल? तुम्हाला त्याची एनर्जी नाही जाणवली तर मी काय सांगणार आहे सांगा. तुम्ही व्हिडिओज बंद केलेले आहे. चला पटापट व्हिडिओ ऑन करा. ओके. चला आपल्याला आता पाणी चार्ज करायचं आहे. रेकीची प्रार्थना करायची आहे. मी स्वतःच आभारी आहे. मी दिव्य रेकी शक्तीचा आभारी आहे. मी माता पिता समस्त गुरुजनांचा आभारी आहे. रे की अमृत, रे की अमृत, रे की अमृत. आणि आपल्याला परत बोलायचं आहे, मी या पाण्याचा देखील आभारी आहे. आणि या पाण्याला आपल्याला म्हणायचं आहे, त्याच्यावर हात ठेवायचा आहे, आपल्या कप शेप मध्ये हात ठेवायचा आहे. हे पाणी पिऊन मला माझ्या आयुष्यात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याची प्राप्ती झालेली आहे. मला हे पाणी पिऊन माझ्या आयुष्यात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याची प्राप्ती झालेली आहे. मला हे पाणी पिऊन माझ्या आयुष्यात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याची प्राप्ती झालेली आहे. या पाण्याला मंदिराच्या तीर्थाची चव आलेली आहे. या पाण्याला मंदिराच्या तीर्थाची चव आलेली आहे. हे पाणी अमृतासारखे गोड झालेले आहे. हे पाणी अमृतासारखे गोड झालेले आहे. हे पाणी अमृतासारखे गोड झालेले आहे. आता आपल्याला हिलिंग करायचे आहे. आपल्या हातातले व्हायब्रेशन सुरू होऊन हातातले व्हायब्रेशन संपत नाही तोपर्यंत आपल्याला हिलिंग करायचं आहे. ज्यांच्या पण हातातल्या संवेदना यायच्या थांबल्या असतील त्यांनी पाण्याची चव घेऊन बघायची आहे.
कसं लागतंय पाणी? कशी लागली पाण्याची चव? मी स्वामींचं तीर्थ करते ना, हा तसं येस मला मला पण ते जाणवलंय. जाणवलं. तारक मंत्राचं तीर्थ करताना जाणवतं तसं. अरे वा, खूप छान. आणि मॅडम मला डावा हात मी ग्लासला धरून ठेवला होता, लिटर माझा हात हलतोय, म्हणजे एवढं जोरात जाणवलं मला डाव्या हातावर. बोट म्हणजे व्हायब्रेशन. बेसिकली हो, आता चार बोट. संवेदना सुरू होता. हे बघा, आपण ज्या वेळेला अशा संवेदना देतो आहे ना आपल्याला, काही जणांना ह्या संवेदना सुरू होण्यासाठी 3 मिनिटं देखील लागतात. का हातातून काहीच फिलिंग नाही होत, पण हात अशा आपण करून ठेवायचे, ती एनर्जी फ्लो व्हायला 3 मिनिटं लागतात. प्रत्येकालाच लागतं असं नाही. काहींचं 3 सेकंदात एकदम व्हायब्रेशन स्टार्ट होऊन जातं. पण ज्यांना 3 मिनिटं लागतात, त्यांनी जर डेली आता मी जे ऍक्टिव्हेशन सांगितलं त्याची जर प्रॅक्टिस केली, तर तो त्यांचा 3 मिनिटाचा काळ 3 सेकंदावर येऊ शकतो. का त्यांनी अगदी हात रफ केले, लगेच स्टार्ट झाली एनर्जी यायला. पण त्याच्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस महत्वाची आहे. ओके. प्रत्येकाची एनर्जी ही सेम राहत नाही. काहींची लगेच कनेक्ट होते, काहींच्या यायला थोडा वेळ लागतो, पण होते. अगदी 2-4 दिवसातच तुम्हाला ऍक्टिव्हेशनची तुमची प्रॅक्टिस झाली का लगेच तुम्हाला फरक जाणवतो. ओके. तर मग असं नाही म्हणायचं त्यावेळेला माझा हे शक्तिपातच झाला नाही आणि माझं नीट झालंच नाहीये, मग माझं कनेक्टच होत नाहीये, असे कुठलेही निगेटिव्ह विचार मनात आणायचे नाही. तर होते, खूप जणांचं होतं तसं. ओके. आता आपण हे बघितलं, पाण्याची चव आपल्याला अगदी अमृतासारखी लागली. आता आपण पाण्याला अफर्मेशनच तशी दिली होती का या पाण्याची चव मंदिराच्या तीर्थासारखी लागणार आहे. तर आपल्याला तीर्थासारखी लागली. आता तुम्ही ह्याच पाण्याला रेकीची प्रार्थना केली आणि त्याला तुम्ही जर म्हटले का या पाण्याची चव औषधासारखी लागत आहे, तर तुम्हाला नक्की ते पाणी औषधाचा स्मेल येईल इथपर्यंत ते असं ते टेस्ट देणार आहे. ओके. तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही हा ट्रायल तुमच्या घरी प्रॅक्टिकल करू शकता. ओके. म्हणजे आपण जी अफर्मेशन पाण्याला आपण कालच बघितलं का पाण्याला जशी क्रिस्टल्स बघितले आपण, का आपण जर त्याला थँक्यू 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 आपण म्हटलं तर ते क्रिस्टलने कसं रूप घेतलेलं होतं हे काल आपण बघितलं ना. तर त्याच पद्धतीने आपण ज्यावेळेला पाण्याला एक मंदिराच्या तीर्थाची उपमा देतो, तर ते पाणी त्या पद्धतीने आपल्याला एकदम असं गोड म्हणजे एकदम छान त्याच्यातले क्रिस्टल्स तयार होतात. आता तुमचं रोजचं काम काय राहणार आहे? रोज आपण जो माठ आहे त्याला स्पर्श करून हिलिंग करायचं आहे. माठाला स्पर्श करून तुम्हाला बोलायचं आहे का या माठातलं पाणी प्रत्येकाच्या जीवनामध्ये, आपल्या घरात आपण एकटं पाणी पिणार आहोत का? नाही. आपण सगळे आहोत. तर मग आपण आपल्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याची प्राप्ती होत आहे. हे ईश्वरायसाही हो, हे ईश्वरायसाही हो, हे ईश्वरायसाही हो. असं तुम्हाला रोज जिथे तुम्ही पाणी स्टोअर करता, आरो असेल तर आरोला करा, माठामध्ये स्टोअर करत असाल तर माठाला करा. तुम्ही जर सकाळी एकदा तुम्ही हिलिंग करून ठेवून दिलं का मग बाकी आपली पूर्ण फॅमिली त्याच्यातलं पाणी पिऊ शकते. आणि आपल्या घरी कोणी पाहुणे जरी आले तरी देखील तुम्ही त्यांना ते पाणी प्यायला द्या. ते देखील तुम्हाला म्हणतील तुमच्या घरातल्या पाण्याची चव किती सुंदर आहे. अगदी प्यावंसं वाटतं आहे आणि एकदम तृप्त वाटतं आहे ते पाणी पिल्यावर. असं तुम्हाला तुमच्या घरी येणारे नक्की बोलतील का तुमच्या घरातली एनर्जी खूप पॉझिटिव्ह आहे. ओके. क्लिअर आहे इथपर्यंत? पाणी चार्ज करायचं आलं लक्षात सगळ्यांना? येस, तुम्हाला आता पाणी चार्ज करायचं आलेलं आहे लक्षात. हे डेली करायचं आहे. ओके. आणि आता आपण बघणार आहोत अन्न चार्ज करायचं. ओके. तर आपण अन्न कशा पद्धतीने चार्ज करणार आहोत? तर त्याच्यासाठी बघा आपण स्वयंपाक बनवला, सगळ्या भांड्यांमध्ये आपण ठेवलं, भाजी पोळी वगैरे दाल भात सगळं काढून ठेवलं. त्याच्यावर झाकणं ठेवायची नाहीये. त्याच्यावर आपल्या आता आपण भाजीला व पोळीला असं स्पर्श नाही करू शकत. रेकी लेवल 1 ही स्पर्श चिकित्सा आहे. तर आपण त्याला स्पर्श करू शकतो का? तर नाही. आपल्याला थोडंसं अंतरावरून आपल्याला हिलिंग करायचं आहे. एक तर सगळ्यात पहिले रेकीची प्रार्थना म्हणून घ्यायची. त्याच्यानंतर तिथे आपल्याला हिलिंग करायची आहे. सगळ्या पदार्थांना हात आपला जाईल अशा पद्धतीने हात थोडे थोडे सगळीकडे फिरवायचे आहेत. आणि तिथे म्हणायचं आहे, हे जेवण खाणाऱ्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याची प्राप्ती झालेली आहे. हे जेवण खाणाऱ्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याची प्राप्ती झालेली आहे. हे असं तुम्हाला 3 वेळा बोलायचं आहे. हातातले व्हायब्रेशन सुरू होऊन हातातले व्हायब्रेशन संपत नाही तोपर्यंत आपल्याला करायचं आहे. ओके. मग ते जेवण तुम्ही झाकूनही ठेवलं तर चालणार आहे आणि जेवायला देऊ शकता.
ओके, अगदी बघा आपल्या घरातले जेवणाची चव अगदी बदलून जाते, अगदी मंदिरातल्या प्रसादासारखी लागायला लागते. आणि सगळ्यांनी जेही लोक आपल्या घरचं जेवण खातील ना, त्यांना एकदम छान समाधान आणि तृप्तता मिळणार आहे. ओके, तर हे आपल्याला डेलीची प्रॅक्टिस आहे. डेलीची प्रॅक्टिस काय आहे? ऍक्टिव्हेशन करायचं, अन्न पाणी चार्ज करायचं. ओके, आपलं ज्या वेळेला 7 चक्र होईल आपला टॉपिक, तर त्यावेळेला मी तुम्हाला एक 7 चक्राचं मेडिटेशन देईल. ते तुम्ही डेली रोज करायचं आहे. बस एवढंच तुम्हाला रोजची ऍक्टिव्हिटी राहत जाणार आहे. ओके, आता आपल्याला दुसऱ्यांना हिलिंग कसं करायचं ते बघायचं आहे. आपण आता स्वतःला हिलिंग करायचं बघितलं, आता आपल्याला दुसऱ्यांना हिलिंग कसं करायचं ते बघायचं आहे. कोणाकडे आहे का? तर त्या व्यक्तीचं काही दुखत आहे शरीराचं आणि त्याला तुम्ही कॅमेरामध्ये दाखवू शकता, म्हणजे त्याला आपण ह्याच्यात घेऊ पिन मध्ये आणि त्याला हिलिंग करणार आहोत. ताई मी वंदना, वंदना मॅडम. माझी बहीण आहे. ओके ओके, तुम्हाला पिन मध्ये घेते. हा, पिन करा मला. ओके, माझा आवाज सुरू आहे ना, कसं काय करते? आता काय करायचं, बाकीच्यांनी स्वतःला सगळ्यांनी म्यूट करून द्या. फक्त वंदना मॅडम तुम्ही म्यूट नका राहू, तुम्ही बोलत राहा. ओके, हा. आता तुम्हाला असं एकमेकीच्या समोर बसायचं आहे. समोर बसायचं आहे. हा, कॅमेरा आडवा करा तुमचा. हो हो. हा, कॅमेरा आडवा करा, म्हणजे तुम्ही दोघी दिसणार आहात. समोर बसलो. हा ठीक आहे, दिसतो आम्ही दोघी. हा, वंदना मॅडम, ह्या दुसऱ्या मॅडमचं काय दुखत आहे? डोकं हे इथलं वरचं. बर, आता बाकीच्यांना सगळ्यांना दिसत आहेत का वंदना मॅडम? येस, दिसत आहेत. ओके, आता आपण सुरुवात करतो आहे. आता या दुसऱ्या मॅडम काय आहे, त्यांचं नाव काय आहे? स्वाती. हा, मालती मॅडम, तुम्ही डोळे बंद करून फक्त ताट बसा. स्वाती मॅडम. बंद करा. तुम्ही फक्त चष्मा घाला. ताट बसा, डोळे बंद करून घ्या आणि ताट बसा. ओके, आणि वंदना मॅडम, मी तुम्हाला ज्या सूचना आता सांगत जाईल त्या तुम्हाला फॉलो करायच्या आहेत. ठीक आहे. ओके, दोन्ही हात रब करायचे आहेत. तुमच्या बाकीच्यांच्याही घरी जर कोणी असेल तर तुम्ही लगेच प्रॅक्टिकल करू शकतात. ओके, दोन्ही हात रब करायचे आहेत. आपल्याला रेकीची प्रार्थना करायची आहे. रेकीची प्रार्थना करायची आहे. मी स्वतःचा आभारी आहे. मी दिव्य रेकी शक्तीचा आभारी आहे. मी माता पिता समस्त गुरुजनांचा आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. वंदना मॅडम, या मॅडमचं पण नाव घ्या तुम्ही आणि म्हणा मी या मॅडमची देखील आभारी आहे. स्वातीची देखील आभारी आहे. येस, आता तुम्हाला दोन्ही हात रब करायचे आहेत आणि त्यांच्या डोक्याजवळ आपल्याला काय करायचं आहे, मी दिसते ना तुम्हाला प्रॉपर? हो, मी उभं राहून करू का? नाही, बसूनच करा. ओके, पण मला अशी होणार मग. अशी हा, थोडस तुम्ही उंच व्हा. माझ्या जवळ हा, जवळ घ्या त्यांना. येस, येस, तुम्हाला काय करायचं आहे, त्यांच्या डोक्यावर आपण गवत कसं उपटतो त्या पद्धतीने डोक्यावरचं गवत असं उपटतो आहे असं फिलिंग आणायचं आहे. हा, गवत कसं उपटतो त्या पद्धतीने करा. हे आपण त्यांच्या डोक्यावरची जी दुखापत आहे त्यांना डोक्याला, ती सगळी निगेटिव्ह एनर्जी आपण बाहेर खेचून काढत आहोत. गवत कसं उपटतो आपण, जमिनीवर गवत उगलेलं राहिलं तर ते कसं उपटून काढतो, तर त्या पद्धतीने तुम्हाला ते गवत असं उपटायचं आहे. ओके, छोटं छोटं गवत आहे आणि ते तुम्हाला उपटायचं आहे. ही प्रोसिजर तुम्हाला 5 ते 7 मिनिटं करायची आहे. हे करताना तुम्हाला अक्षरशः असं जाणवेल की तुम्ही खरंच निगेटिव्ह असं काळं काहीतरी चिकट चिकट ओढून काढत आहात. येस, गवस कसं आपण तोडतो जमिनीला उगलेलं, तसं आपल्याला काढायचं आहे. आता काय करा, दोन्ही हातांमध्ये ते उपटलेलं जे गवत आहे ते दोन्ही हातांमध्ये असं उचला. असं दोघी हातांमध्ये ते उपटलेलं डोक्यावरचं गवत उचला सगळं. ही सगळी निगेटिव्ह एनर्जी आहे तीच आता ब्रह्मांडात फुंकर मारा. ब्रह्मांड में जाके शुद्ध हो, शुद्ध हो, शुद्ध हो. आपण तिला ब्रह्मांडात टाकून दिली आणि शुद्ध करतो आहे तिला आपण. ओके, ब्रह्मांड में जाके शुद्ध हो, शुद्ध हो, शुद्ध हो. केलं इथपर्यंत?
हो. आता तुम्हाला काय करायचं आहे वंदना मॅडम? तुमचे हात असे क्लीन 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 3 वेळा इकडे ह्या हातावर, 3 वेळा दुसऱ्या हातावर. क्लीन येस, क्लीन क्लीन करायचं आहे. आता तुमचे दोन्ही हात त्यांच्या डोक्यावर असे ठेवायचे आहे. स्पर्श करायचा आहे त्यांच्या डोक्याला. स्पर्श करायचा आहे. स्पर्श करायचा आहे त्यांच्या डोक्याला. अच्छा. हा, येस. आणि आता ऐका, फक्त तिकडे चेहरा ठेवा आणि कानाने ऐका. ओके. अनंत ब्रह्मांडातून वाहत येणारी दिव्य रेखेची ऊर्जा तुमच्या क्राउन चक्रातून तुमच्या 7 चक्रांमध्ये प्रवेश करत आहे. अनंत स्रोतातून वाहत येणारी दिव्य ब्रह्मांडीय रेखेची ऊर्जा तुमच्या क्राउन चक्रातून तुमच्या 7 चक्रांमध्ये प्रवेश करत आहे. 7 चक्रातून ही दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा तुमच्या औरामध्ये आलेली आहे. आता ही ऊर्जा तुमच्या हातांमध्ये फ्लो होत आहे. आता ही ऊर्जा तुमच्या हातांमध्ये फ्लो होत आहे. आता ही ऊर्जा तुमच्या हातांमध्ये फ्लो होत आहे. हातातून प्रवाहित होत आहे. आणि ती जिथे तुमचे दुखणे आहे तिथे दिव्य उपचार होत आहे. आणि जिथे दुखणे आहे तिथे दिव्य उपचार होत आहे. जिथे दुखणे आहे तिथे दिव्य उपचार होत आहे. दिव्य हिलिंग होत आहे. दिव्य हिलिंग होत आहे. तुमचा हात जड झालेला असेल, तुमचा हात जड झालेला असेल, तुमच्या हातातून एक दिव्य हिलिंग ऊर्जा फ्लो होत आहे. तुमच्या हातातून एक दिव्य हिलिंग ऊर्जा फ्लो होत आहे. आणि जिथे दुखणं आहे, वेदना आहे, तिथे दिव्य उपचार होत आहे. दिव्य उपचार होत आहे. तिथे दिव्य उपचार होत आहे. आता तुम्हाला संपूर्ण स्वास्थ्याची प्राप्ती झालेली आहे. 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 डोळे बंद करून फील करायचं आहे. आपल्या हातातून संवेदना सुरू होऊन संपत नाही तोपर्यंत त्या बॉडी पार्टला हील करायचं आहे. आपल्या हातातल्या संवेदना सुरू होऊन हातातल्या संवेदना संपत नाही तोपर्यंत हील करायचं आहे. संपूर्ण स्वास्थ्याची प्राप्ती झालेली 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 आहे. तिथे आता हिलिंग करायचं आहे तुम्हाला. आपल्या हातातून संवेदना सुरू होऊन हातातल्या संवेदना संपत नाही तोपर्यंत हिलिंग करायचं आहे. हातातल्या संवेदना संपल्या का चालू आहेत? हा, येस. दोन्ही हात रफ करा. आता काय करायचं आहे वंदना मॅडम? हे बघा इकडे माझ्याकडे. आता तुमचे दोन्ही हात असे तुमच्या नाभीजवळ घ्यायचे आहे. त्यात मी वरती दाखवते आहे, तुम्ही नाभीजवळ घ्यायचे. कट कट कट, डिलीट 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 करायचं, म्हणजे त्यांच्याशी तुमचं कनेक्शन तुटून जाईल. कट कट कट, डिलीट डिलीट डिलीट. ही शेवटची स्टेप खूप महत्वाचं आहे. समोरच्या व्यक्तीबरोबर आपलं कनेक्शन तोडणं खूप महत्वाचं आहे लास्टला. क्लिअर आहे? ओके. आता त्या मॅडमला सांगा, आता तुम्ही डोळे हळूवार उघडू शकता. आणि त्यांना विचारा आता कसं वाटत आहे. त्यांना सांगा डोळे उघडायला.
कसं छान वाटतं आता मॅडम? काही फरक जाणवतो का? हलकं वाटतं का? डोकं दुखणं थांबलं का? हो, हलकं वाटत आहे आणि कमी झालंय. येस, हे बघा तुम्ही पहिल्यांदाच हिलिंग केलं तरी इतका छान रिझल्ट आलेला आहे. जर तुम्ही यांना 3-4 दिवस कंटिन्यू हिलिंग केलं तर त्यांना खूप आराम पडेल. ठीक ओके, आहे. धन्यवाद ताई. बाकीच्यांना समजलं आपण कशा पद्धतीने केलेलं आहे? बाकीच्यांच्या लक्षात आलेलं आहे का? येस, बघा आपण स्वतःला हिलिंग कसं करायचं, दुसऱ्याला हिलिंग कसं करायचं, या दोघी पद्धती आज बघितलेल्या आहेत. ओके, ज्यांच्याही लक्षात आलं नसेल त्यांनी आजचं रेकॉर्डिंग बघा, तुमची अजून त्याची प्रॅक्टिस होणार आहे. ओके, आज काय आहे, सगळे व्हिडिओ बंद करून बसलेले आहेत. काय आहे आज? चला जाऊ दे, आता क्लासही आपला संपायला आलेला आहे. मी पण माझ लवकर क्लास संपवते कारण मला काही सुचत नाही मी काय बोलू. मी क्लास कसा तरी ओढत ओढत आणलेला आहे. सगळ्यांचे ताई आहे, फक्त मोजून 5-6 लोकांचे व्हिडिओ चालू आहे. ताई स्वतःतली निगेटिव्हिटी कशी काढायची? आपण केलं ना, आपला औरा क्लीन केला ना. तो ऑरा क्लीन केला तीच निगेटिव्हिटी काढली का? हा, आणि तुम्ही पॉझिटिव्ह विचार करा. पॉझिटिव्ह विचार केल्याने तुमच्यातली हॅलो निगेटिव्ह का आलेली आहे ते विचार करा आधी. ओके? स्वतःमध्ये निगेटिव्ह एनर्जी का आलेली आहे? तुम्ही असं तुमच्या मनाविरुद्ध झालेलं आहे, त्याचा तुम्ही विचार करत आहात सारखा. आता आपण सगळ्यात पहिल्या दिवशीच आपण हेच चाललेलं होतं आपलं का आपण काय केलं होतं, स्वतःला स्वयंशुद्धी केली होती स्वतःची. तर त्याच्यातून आपण सगळ्यांनी आपले स्वतःचे मनातले वाईट विचार, राग, रुस्व म्हणजे सर्व त्यात काढून तुम्ही टाकलं. हे उपटून काढली निगेटिव्हिटी, तसं आपल्यावर प्रयोग नाही करायचा तसा. काय काय आता तुम्ही ते ह्याच्यात दाखवलं की उपटून काढले, तसं आपल्या स्वतःवर तसा काही प्रयोग नाही करायचा. की एखादा भाग खूप दुखतोय मग म्हणा तर ठीक आहे, पण तिथलीच काढा ना तुम्ही. हे बघा, आता समजा काढू तुमचा गुडघा शकतो. दुखतो आहे, बघा बरं झालं हा निवेदिता मॅडम तुम्ही विचारलं. आता तुमचा गुडघा दुखतो आहे समजा, तर हा पायाचा गुडघा आहे. हा हा तिथे त्या भागावर तुम्ही निगेटिव्ह हा एनर्जी काढायची आहे, तर ती तुम्ही अशी उपटून काढत काढून राहा. असं ठेवून 5 आणि ते 7 फेकून मिनिटं द्यायची वरची. करायची आहे. ती काढली सगळी निगेटिव्ह एनर्जी का तुम्हाला ती ब्रह्मांडात आवाज कट होतोय. शुद्ध हो करायचं आहे. माझा आवाज येतोय प्रॉपर? हा थोडं थोडं कट होतोय मधून. ओके, थोडा नेट इश्यू असेल पण बाकीच्यांना आहे थोडं व्यवस्थित. थोडं कट होत होतं. हा, ओके, हा. आपण तीच प्रोसिजर म्हणजे स्वतः तसं केलं तर चालू शकतं म्हणजे. हो हो, मग करू करू साठीच तर आपण हे कारण प्रॅक्टिस करतो आहे. हा, निवेदिता मॅडम, हा. आपण त्याच्यासाठीच हे मग तेच मला क्लिअर कर. प्रॅक्टिकल करून घेतोय आहे. ओके, चालेल. थँक्यू मॅडम. हा, थँक्यू. कन्फ्यूज नका होऊ, मोकळं बोला, काही कन्फ्यूज होऊ नका. मी परत सांगायला तयार आहे. ओके, चालेल. चला मग आता आपण थांबूया. ओके, सगळ्यांचे व्हिडिओ बंद आहे. मग मी पण आता माझा व्हिडिओ लवकर बंद करते. ओके, दुपारची बॅच आहे ना आमची, अर्धा पाऊण तास जास्तीची चालते आहे. तुम्ही बघा, मी ग्रुपवर रेकॉर्डिंग टाकलेले आहे. त्याच्या त्या बॅचला खूप खूप काय नॉलेज दिलं जातं आहे. त्यांचे दिवसभर मेसेज आणि हे आहेत. आणि तुम्ही सकाळच्या बॅचचे होते म्हणून मी व्हिडिओ बंद केला होता माझा. हो, पण व्हिडिओ ऑन ठेवला तर मला उत्साह येतो. तुम्ही बघितला सगळा प्रोग्राम, पण मी हो, बंद ठेवला होता म्हणून आता की बघा, तुम्हाला मी व्हिडिओ बंद केलेला आहे आणि मी तुम्हाला आता शिकवते आहे. तर तुम्हाला थांबावंसं वाटेल का क्लासला? मी सांगते आहे का चला निगेटिव्ह एनर्जी काढा, हात रब करा. तुम्हाला इंटरेस्ट येईल का सांगा बरं? मग तसंच मला इंटरेस्ट मी सकाळी बघितलं तर म्हणून मी आता परत काढला नाही माझा व्हिडिओ. तुमचं ठेवू द्या, पण बाकीचे बघा ना, आज खूप जणांचे बंद आहेत. ओके, बरं ठीक आहे, जाऊ द्या. आज थँक्यू काही मॅडम. रोज चालू राहतात. आज काही प्रॉब्लेम असेल प्रत्येकाला, आपण काही त्याच्याकडे इतकं मॅटरकडे लक्ष नको द्यायला. ओके, आता आपण सगळ्यांनी उद्या भेटणार आहोत, उद्या रात्री 9 वाजता. ओके, आणि उद्या बहुतेक लाईट जाता का काय, तर उद्या सकाळी माझा विचार आहे 11 वाजेला आपण सगळ्यांनी एकच बॅच करून घ्यायची. तर तुम्हाला जमणार आहे सगळ्यांना 11 वाजेला? नाही जमणार मॅम उद्या. नाही मॅडम, ऑफिस असतं. बरं, मग ठीक आहे, बघू आपण उद्याचा अंदाज घेऊया वातावरणाचा. उद्या 7 आहे ना, हा, 7 उद्या वाजता बहुतेक आहे. किती अर्धा तास वगैरे जाईल ना? हो का, तेवढाच वेळ जाणार आहे का? हो, जास्त नाही जात.
हो का? अच्छा अच्छा, बरं आहे मग, ठीक आहे. ब्लॅक डे साठी ना. ओके ओके ओके, ठीक आहे, चालेल. मग आपण उद्या, मी तेच विचार करत होती लवकर क्लास करू की. लाईट नाही जाणार तर मला काही प्रॉब्लेम नाही, आपण रोजच्या टायमालाच घेऊया उद्या 9 वाजेला. ओके, चला. आता दिव्य ब्रह्मांडीय रेकी शक्ती आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. थँक्यू थँक्यू थँक्यू. श्री स्वामी. धन्यवाद ताई, धन्यवाद ताई, धन्यवाद. चला, बाय. उद्या मात्र Bye. सगळ्यांनी व्हिडिओ ऑन ठेवा. उद्या आपल्याला 7 चक्र शिकायचं आहे. आणि उद्या मी ना, ज्यांचे व्हिडिओ ऑन असतील त्यांचे नावं लिहून घेणार आहे आणि त्यांनाच 7 चक्राचं मेडिटेशन देईल उद्या मी. म्हणजे मी तुम्हाला इथे क्लासमध्ये पण घेणार आहोत आपण, आणि त्याच्यानंतर घरी पण डेली प्रॅक्टिस करण्यासाठी मी देणार आहे. ओके, आज चालेल. मेडिटेशन नाही ना? आज नाही मेडिटेशन, आज सगळ्यांचे व्हिडिओ बंद आहे ना, तर मला असं इतकं हे नाही वाटत आहे आज. मी केव्हाची सांगते करा ऑन, करा ऑन, कोणीच व्हिडिओ ऑन नाही करत आहे. बघा, अजूनही केलेले नाहीये. मला वाटतं मेडिटेशन केल्यावर 6 जणांचे व्हिडिओ ऑन आहेत. मध्ये आहे आता 27 लोक होते, आता 17 लोक राहिलेले आहेत, आणि त्यातले 6 जणांचे व्हिडिओ ऑन आहेत. आपण उद्या घेऊया. ओके, उद्या आहेच आपलं 7 चक्राचं मेडिटेशन, उद्या राहणारच आहे. ओके, चला आपण आता थांबूया. श्री स्वामी समर्थ. बाय, टेक केअर.